नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अधिक मासानिमित्त नृसिंहवाडीत 1000 महिलांकडून विष्णू सहस्त्रनाम पठण. दत्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण. नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर येथे ज्येष्ठ अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेले सामुदायिक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या विशेष धार्मिक उपक्रमात सुमारे 1000हून अधिक महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने दुमदुमून गेला होता. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये जप, तप, दान धर्म आणि विशेष उपासनेसाठी अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या पवित्र महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन भाविकांमध्ये भक्तिभाव वृद्धिंगत व्हावा आणि सामूहिक उपासनेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने नृसिंहवाडी येथे प्रथमच अशा प्रकारच्या सामुदायिक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 4 ते 6 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर, इचलकरंजी तसेच परिसरातील विविध भागातून आलेल्या महिला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने एकत्रित विष्णू सहस्त्रनाम पठण केलं. सामूहिक स्तोत्र पठणामुळे दत्त भक्तीचा एक वेगळाच अनुभव उपस्थितांना मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीधर स्वामी भजनी महिला मंडळ आणि सप्तश्री प्रबोधन वर्ग यांच्या वतीनं करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना मुनीश्वर आणि मेघा बांभोरीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान या भक्तिमय उपक्रमामुळे नृसिंहवाडी परिसरात दिवसभर धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.